हाय गाईस, तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. आपण ज्या पद्धतीने मार्केटमध्ये प्रिडिक्शन केलं होतं रविवारी की मार्केट असं असं होऊ शकतं, त्या पद्धतीनं थोडंफार मार्केटनं वर्किंग केलं. म्हणजे आपल्या झोनला तर त्या लेवलनं गेलं नाही, कॉल साईडला तर एका झोनला आपल्याला वर्किंग केलं, पण ऑलमोस्ट आपलं तिथं हाफ टार्गेटतून रिव्हर्स डाऊन आलं मार्केट. पण तरीही आपला जर तुम्ही ग्रुपला जर मेन ग्रुपला जर असाल तर आज आपण चांगल्या पद्धतीने 2च ट्रेड घेतला आणि त्या 2 ट्रेडमध्ये चांगल्या पद्धतीने आपण प्रॉफिट जनरेट केलेला आहे. ओके, आता बघा जे मी एक व्ह्यू सांगितला अजून एक की मार्केट गॅपअप होऊ शकते, तसं ऑलमोस्ट तर मार्केटनं गॅपअप केलं. एक 70 ते 80 पॉईंटचं मार्केटनं गॅपअप केलं, जसं आपण एक व्ह्यू घेतला होता त्या पद्धतीनं. आता मार्केटला आपला व्ह्यू होता की जरासं वरच्या साईडला कन्वर्ट करायला पाहिजे होतं, कारण शपथविधीनंतर मार्केट साईडला कॉल साईडलाच कन्वर्ट करायला पाहिजे होतं, असा एक व्ह्यू होता आपला. पण ऑलमोस्ट मार्केटनं सस्टेन करून एक 3 दिवसाचं एक ट्रेड लाईन ड्रॉ केलं. या 3 दिवसाच्या ट्रेंडलाईन त्याने ब्रेक केलं आहे. आता ह्या ट्रेडलाईनचं जर तुम्ही स्टॉप लॉस बघितला तर समथिंग स्टॉप लॉस तुमचा येणार आहे आता 23,362. मी ह्या स्टॉप लॉससाठी जर मार्केट जर रिव्हर्स येत असेल, ऑलमोस्ट जर समजा ह्या झोनला जर येत असेल तर आपल्याला इथं पण जरा पुटला एंट्री करू शकतो आपण. एक तर गॅपअप झालं तर मग ते पुटला तुम्ही अवॉइड करू शकता, मग 23,522 हे तुम्हाला टार्गेट येऊ शकतं. मार्केटच्या मुवमेंट असं वाटतं की मार्केट पुटला जायला पाहिजे, पण मार्केटचं मुवमेंट जर दाखवत असेल तर सेंटेन्स वेगळं म्हणते. सेंटेन्स म्हणजे काय की मार्केट म्हणजे बाईंग आल्या किंवा मार्केट जे एवढं कॉल साईडला कन्वर्ट केलं तर त्या बायरचा जे टार्गेट असणार ते समथिंग काहीतरी 22,520 असणार आहे. मग ह्या बायर्सला जर फेल करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये सेलिंग व्हायला पाहिजे. मग ते सेलिंग उद्या होईल किंवा याचं परवा होईल हे आपण सांगू शकत नाही, पण ऑलमोस्ट सेलिंग व्हायला नसायला पाहिजे. मार्केटला जे पण कन्वर्ट करायला पाहिजे ते 23,522 पर्यंत मार्केटला टार्गेट द्यायला पाहिजे. त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघा, बँक निफ्टीमध्ये कसं बिहेवियर राहू शकतं. आता बँक निफ्टी बघा, आज 2च कॅन्डलमध्ये बघता 50,000 या लेवलला त्यानं टच केलं. 50,000 टच करून बघता त्यानं अप साईडला कन्वर्ट केले, पण त्याला ते सस्टेनच करता आलं नाही, कारण 50,200 त्याची एक स्ट्रॉंग लेवल होती. आधीच आपण ड्रॉ करून ठेवली होती. तुम्ही जर कालचं प्रिडिक्शन बघितलं तर तुम्हाला समजून जाईल. त्या झोनला मार्केट रिव्हर्स आलं, रिव्हर्स परत पुढच्या साईडला कन्वर्ट केलं, कारण 50,000 असा एक लेवल आहे की तिथून सेलर्स आणि बायर स्ट्रॉंग पद्धतीमध्ये येतात. ओके, आता जर मार्केटला पुटला जर बसायचं म्हटलं तर 49,739च्या खाली चांगली मुवमेंट आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला जर परत कॉल साईडला तुम्ही बसू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि हा पण झोन असा आहे की तुम्ही कॉल साईडला पण विचार करू शकता, कारण हा पण एक झोन बाईंग झोनच आहे. कारण इथून मार्केट एवढं जर फुलबॅक देत असेल तर परत तसं होऊ शकतं. चान्सेस आहेत की ते कॉलला मार्केट कन्वर्ट करू शकतं. ओके, जर समजा कॉलला कन्वर्ट करत असेल तर फिन निफ्टीमध्ये पण आपले मुवमेंट जरासं कॉल साईडला होऊ शकतात. फिन निफ्टीमध्ये आपण अजून प्रिडिक्शन केलेलं नाही. फिन निफ्टीच्या लेवल्स येतील हे तुम्हाला मी मॉर्निंग पण लेवल मॅसेज येऊन जाईल, कारण फिन निफ्टी हे पूर्ण डिपेंड असतं निफ्टीवर, बँक निफ्टीवर. त्यामुळं निफ्टी जसं बिहेवियर राहणार तसं बँक निफ्टीचं राहणार, बँक निफ्टी जसं राहणार तसं फिन निफ्टीचं बिहेवियर राहणार. त्यामुळे बँक निफ्टी जर तुम्ही फॉलो केला तरी पण चालू शकतं, तुम्हाला सहज फिन निफ्टी कॅप्चर करणार. आणि जर निफ्टी जरी फॉलो केला तरी पण चालू शकते, कारण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी एकाच मावेचं मान्य आहे. ओके, अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सेंड करा. थँक्यू.